शेवगाव नगर परिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांपैकी 282 घरकुलांचं काम पूर्ण होऊन त्यांची चावी वितरणाचा कार्यक्रम शेवगाव पंचायत येथे पार पडला। एकूण 298 घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी बहुसंख्य घरकुले पूर्ण झाले आहेत। या कार्यक्रमात नगराध्यक्ष माया मुंडे, अरुण मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या। प्रधानमंत्री आवास योजना दुसरा टप्पा अंतर्गत मंजूर झालेल्या नवीन लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आलं। या प्रसंगी नगरसेवक वजीर पठाण, संतोष जाधव, निलेश रोकडे, सुनील काकडे, नितीन दहिवाळकर, कैलास तिजोरी, गणेश कोरडे आदी हजर होते। या प्रसंगी संजय फडके, जाकीर कुरेशी, प्रवीण भारतकर, ताहेर पटेल, नंदू मुंडे, बाबासाहेब दांडे, अमर शेख यांच्यासह नगर परिषद कर्मचारी व मोठ्या संख्येने लाभार्थी हजर होते। या कार्यक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झालं असून नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहावयास मिळतंय। एसना मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाड्राय, शेवगाव। घरकुल ज्याचं पूर्ण झालं त्याला चाव्या वाटपाचा कार्यक्रम, मंजूर घरकुलाला सर्टिफिकेट वाटण्याचा कार्यक्रम आणि बांधकाम परवानगी असणाऱ्या घरकुलाला बांधकाम परवानगीचे कार्यक्रम असा कार्यक्रम आज पार पडलेला असून प्रधानमंत्री 1 मध्ये 298 घरकुल मंजूर होते, त्याच्यापैकी 282 पूर्ण झालेले आणि 16 घरकुल हे प्रगतीपथावर आहे। त्यानंतर त्या घरकुलाला 7,01,70,000 निधी, जवळजवळ 94% निधी आपला वाटप झालेला आहे। आणि आता नवीन फेज 2 मध्ये 198 घरकुल मंजूर झालेले असून 41 मंजुरीसाठी पाठवलेले आहेत आणि 16 मंजुरी करता सादर करण्यात आलेले। आज त्याच्यात 149 भाडेपावती प्राप्त आणण्यावर राहिलेले आहेत, ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत। आज सर्व ज्यांनी घर बांधले अशा सगळ्या घरकुल धारकांना आज शुभेच्छा देण्यात आल्या। नवीन घरकुल ज्यांना बांधायचे, ज्यांना परवानग्या भेटल्यात, त्यांना सर्टिफिकेट वाटप करण्यात आलं आणि काही घरकुलांना बांधकाम परवानग्या सुद्धा दिल्यात। आज ह्या सभागृहामध्ये नगरपालिकेचे आमचे उपनगराध्यक्ष ताहेरभाई पटेल असतील, माजी उपनगराध्यक्ष वजीरभाई पठाण असतील, आमचे बांधकाम समितीचे सभापती कैलासजी तिजोरी साहेब असतील। आपल्या गरीब लोक करतात त्यांना आतापर्यंत घरं नाही, वाहने राहतात। आता या ठिकाणी बरेच विषय संतोषनी मांडला, इंजिनियरनी कमीत कमी किती पैसे घ्यावं, काय घ्यावं, त्याच्यानंतर अनिलरावनी आपले माजी ग्रामपंचायत उपसरपंच यांनी सुद्धा हा विषय मांडला का वाळूचं काय आहे। खरं म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने ज्यावेळेस घरकुलाचं कार्यक्रम सुरू केला, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, याला भरपूर निधी आहे अनिलराव। आता त्याच्यामध्ये जे काही क्रायटेरिया असते त्याच्यामधून आपल्याला जायला लागतंच। त्याच्यात अजून एक चांगली सुधारणा केली तर तुम्ही जिथं राहतात ती जागा जर समजा थोडक्यात शासकीय असेल आणि तुम्ही अतिक्रमण केलं असेल तर तिथं सुद्धा आपण घरकुल देण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे। त्यामुळं याच्या व्यतिरिक्त आता मी भाईंना जे घरकुलाचं काम पाहतात त्यांना सुद्धा विचारलं, अहो मागच्या वेळेस 20 गुंठे देणाऱ्यांनी आपल्याला दान केली होती ग्रामपंचायतला, ती फक्त घरकुलासाठी, त्याच्यातली काही जागा शिल्लक आहे का, त्याच्यामध्ये काही करता येईल का अजून, त्याच्यानंतर त्याच्यातले जे जुने घर असतील ते पडल्यानंतर आपल्याला योजना त्याच्यामध्ये राबवता येतील का, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्या सुद्धा आपण एक कार्यशाळा अनुभव म्हटले। आपल्या योजनेमार्फत शेवगाव शहरामध्ये ज्यांना घरकुल मंजूर झाले, ज्यांना बांधकाम परवानगी मंजूर झाली, असा हा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला। अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडणूक होऊन 4 ते 5 महिने या ठिकाणी उलटले आणि 4-5 महिन्यामध्ये एक सगळ्यात चांगला कार्यक्रम म्हटलं तर आज या घरकुलच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम, बांधकाम परवानगी वाटपाचा कार्यक्रम, मला असं आठवत नाही मागच्या 10 वर्षामध्ये का एकही असा घरकुलाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाला। आता शासनाचे नवीन धोरण आले का ज्या ठिकाणी अतिक्रमण करून लोक राहतात त्यांना ही 3 वर्षाची पाणीपट्टी, घरपट्टी अगर त्यांच्याकडे पावती असेल त्यांनाही त्या ठिकाणी घरकुल देण्यात यावं अशी शासनाची योजना आला।
2011 नंतर ज्या लोकांनी अतिक्रमण करून शासनाच्या जागेवर राहत आहेत त्यांना सुद्धा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून शासनाने नवीन योजना काढल्यात। अशा भरपूर योजना आल्यात। ते योजनाची चांगल्या पद्धतीने माहिती आम्ही नगर परिषद मार्फत नगर अध्यक्ष सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांना पोहोचायचा प्रयत्न करतोय। आताच जिल्हाधिकाऱ्यांनी नगर सीओना पत्र काढलं नगर परिषदला आणि नगर परिषदने या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। ज्या ठिकाणी लोक अतिक्रमण करून राहतात त्यांचंही सर्वे करण्याचं काम आता 2 दिवसामध्ये चालू होणार आहे। म्हणजे त्याचंही आपण त्या ठिकाणी सर्वे करून हक्काचा सातबारा किंवा घरकुल मिळेल या पद्धतीने आपण काम करणार आहोत। एसआर मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाड्राय, शेवगाव।